पाहायला मिळेल. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आडव्या पट्ट्याने स्ट्रोक जबरदस्त डीप मध्ये झाली कंप्लीट आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हे षटक मी म्हणेल फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. पाहायला गेलं तर कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं चित्र साफ होतं, कारण कमी षटकांचे सामने ज्यावेळेस असतात पॉवर प्लेचं षटक फार इम्पॉर्टंट रोल प्रदान करतो त्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा बा टीमच्या टोटलमध्ये फलक जाऊन पोचलेला आहे 8 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. एक बार एकदा वाट हरीश दादा. हॅमर करायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. विकेंड झोन मध्ये बॉल पडलाय, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. मात्र फिल्डिंग लाजवाब आहे, लाजवाब एफर्ट. बाउंड्रीच्या बाहेर जाऊन देखील फिल्डिंग एफर्ट काय लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. मैदानावरती तोपर्यंत कंप्लीट होत असताना धावा 3 धावा. त्यामुळे धावसंख्या फलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. सॉरी माफ करा, 11 धावा या फलकावरती असतील. 11. तुला मी तेच सांगतो, ब्रेक भेटला का दाखवल तो. तेच त्याला सांगू की आतापर्यंत काहीच दाखवलं नाही. जे धावसंख्या 13 आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस थोडंसं स्पीडअप करण्याचं देखील गरजेचं राहणार आहे. बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. विनोद पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. बघूया विनोदच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली आहे. सलग थोडंसं स्पीडअप करा रिक्वेस्ट असेल. बघा वेळ वाचून इथून देखील गरजेचं असणार आहे. यावेळेस धापी चप्पनी शॉर्ट साईडला उडवलाय, बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती विनोद आणि विनोदचा षटकार आहे की चौकार. एकच बॉल झाला काय. धावसंख्या 17. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आले.
होते ना 13 रन आले पहिल्या ओव्हरला 3 काढले होते ना ते दोनच आहेत ठीक आहे शेवटची दोन होती त्याच्या अगोदर 3 धावले बघ तिकडे बॉल गेले 2 धावले बॉल 2 घेतले बॉल 3 टाकलेले आम्ही 3 टाकलेले आता नीट करा आपल्याला पाहायला मिळते. चला थोडस स्पीडअप करणं इथून देखील बंधनकारक आहे. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या आणि या षटकाचा पहिला बॉल चौकारासाठी गेला म्हणजे धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. विकेट फलंदाज बाद विकेटच्या खेळीचा अंत पहिला धक्का. आकड्यावरती पहिला धक्का बसला. फुलटॉस बॉल जरूर होता. मैदानावरती पंचांनी नो बॉल घोषित केला. बेस्ट ऑफ पॉइंट टीम बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्यायची. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्या. नो प्लस 1 2 धावा. धावसंख्या फलकावरती 18 18 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील जबरदस्त पाहायला मिळतो आणि स्लॉंग ऑफ ला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे अवघा. तीन चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करत असताना विनोद आपल्याला पाहायला मिळते. 22 ऑन बोर्ड बदला 56 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विकेट चला थोडस स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल. तीन चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 22 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकाकडे मोबाईलमध्ये विनोद तयार. राईट मोर द विकेट सुरक्षित बीट होतात. थर्डमॅन क्षेत्रामध्ये जोपर्यंत बॉल हँडल केला जाईल वाईट बॉल पंचांचा इशारा येतो. धावसंख्या 23 आकड्यावरती पाहायला मिळेल.
अजून एक खेचून मारायचा प्रयत्न केला गेला होता, मात्र असंख्य फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पंच सांगतात फलंदाज बाद असेल. विकेट असेल 25 या आकड्यावरती. दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये 25 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. नाव लिहून घे. एक येणार एक गेस्ट तर 5 मिनिटं त्याचं बॉलरचं नाव काय? कारण की तिथे नंतर जास्त लक्ष नसतं. कंटिन्यू आपण रिपीट केलं ना, आकाश चक्रवर्ती या की तुमचं स्वागत आहे शिक्षण तिथं. फील्डच्या माध्यमातून मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते फाईल क्षेत्रामध्ये, आणि तोपर्यंत मैदानावरती सहज रीतीने धावा किती इथे बघायला लागतो. आय थिंक मला वाटते 3 धावा 8 इंच्या टोटलमध्ये धावसंख्या 28 या आकड्यावरती. 28 एक विनंती असेल जे व्यासपीठावरती आमचे सर्व चिमुकले आहेत थोडेसे खाली या, कारण मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मान्यवर येतील त्यामुळे स्टेज थोडंसं खाली करायचं ही रिक्वेस्ट असेल. मान्यवर येणार आहेत, स्टेज खाली करा प्लीज, ही रिक्वेस्ट आहे. जे आपले छोटे चिमुकले बसले, छोटी मुलं प्लीज खुर्च्या पण खाली करा. छोटी मुलं ही आपल्याला विनंती आहे. बघा स्पर्धा आपली मान्यवर मंडळी येतील तर आपल्याला त्यांना खुर्ची द्यावी लागतील, त्यामुळे विनंती असेल पण खाली होत असेल, कारण थोड्याच यामध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या फलकावरती 28 या आकड्यावरती 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑफसाइडला क्रॉसबार सुकाटून जरूर होता. ऑफसाइडला बॅकवर्ड स्क्वेअर एक लॉंग लेग क्षेत्रामध्ये मात्र एकदा होईल कंप्लीट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सर्किल 29 या आकड्यावरती 11.7 ची करंट गती पाहायला मिळते धावेंची. 35-35 या फलकापर्यंत पोहोचू शकते जर अशीच गती मेंटेन केली गेली तर.
बॅटची एक बॉल डायव्हर्ट होत असताना निघून चाललाय दरम्यानच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतो पॅटर्न बॉल मध्ये नीट संपर्क होत नाहीये. रनआउटचा प्रयत्न जरूर असेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन 1+ रनआउटची विकेट पाहायला मिळेल. म्हटलं की त्यांच्या म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्यांचाच करतोय. तुम्हीच नव्हतो या इकडं सगळ्यांचाच मी करतोय. नाही सगळे आहे. नाव लिहिलेलं आहे. नाव माझ्या मनावरती लिहिलेलं आहे. सचिन गांगुर्डे तर यांचा बी आता हे मोठे आमचे करते धरते तेवढा त्यांचा पण काढा. आम्ही सर्वांचं नामोल्लेख करणार आहोत. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकतो बबलू शेठ जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतील. नाशिकवरून दूरवरचा प्रवास करून इथे आलेत आणि बबलू शेठ जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं आपण विशेष कौतुक करतोय. भाऊजींच्या शब्दाखातीर आपण पाहू शकतो. भाऊजींच्या शब्दाखातीर हे सर्व 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात. भाऊजींची ख्याती आहे. आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती कल्पेश मस्के साहेब. कल्पेशचा विशेष उल्लेख करेल चॉकलेट बॉय. त्यानंतर अनिलजी मस्के साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील. अनिलजी मस्के साहेबांचा देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. कोपऱ्यामध्ये आपल्याला करणदादा मस्के पाहायला मिळतात. करणदादांचा विचार केला तर करणदादा म्हणजे साधी आणि उच्च विचारसरणी आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं सर्वात मोलाचं सहकार्य सर्वात मोठं सहकार्य आदरणीय गणेशदादा मस्के साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील. उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. संपूर्ण स्पर्धेमध्ये गणेशदादांची देखील मोलाची भूमिका राहिली आहे. तसेच सचिनदादा गांगुर्डे साहेबांचं देखील मी विशेष नामोल्लेख करेल. त्यांचं देखील विशेष कौतुक करणं महत्वाचं आहे. तसेच हरीशदादा मस्के साहेबांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. हरीशदादा मस्के साहेबांची देखील मोलाची भूमिका या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक करूया आणि जाऊया मागच्या दिशेला. मागच्या दिशेला आपण जाणार आहोत. चला मागच्या दिशेला आपण जातोय. कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स आणि आमचे डीजे मास्टर देखील आहेत. डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतील. डीजे पोट्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं कौतुक करणार आहोत.
चला सामना सुरू करायचा विनंती. 35 धावांची गरज, 35 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. विजयासाठी असेल बॅटिंग करत असताना टीमला 18 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. चला थोडंसं स्पीडअप घेणं इथून देखील गरजेचं आहे. राहुल पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. दोन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र व्हाईट बॉल पंचाचा इशारा होतो. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव बॅट्समनचं नावच आमच्यापर्यंत माहिती नाहीये. दोन धावा आणि पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर 2 धावा. वाईट आणि त्यानंतर 2 धावा. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलरचं नाव पण आमच्यापर्यंत राहुल. बॉलर राहुल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विकेट फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं. बॉलरचं नाव काय? राहुल आहे का बॉलरचं नाव? बॉलरचं नाव ऑनलाईन मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रॉयल स्पोर्ट्स यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते, मात्र फिल्डिंग अप्रतिम होते. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इनसाइड दी सर्कल फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल. तुमचे टोटल ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला पुढे जाते. 4 आकड्यावरती 34 धावांचे टार्गेट इथे सेट करण्यात येतो. 15 चेंडू 30 धावांची गरज आहे. फुलटा चेंडू पट्टा अप्रतिम पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, मात्र आपल्याला पाहायला मिळेल पट चांगले होते लॉंग ऑफ मध्ये आणि तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. इथे एकंदरीत 2 धावा. टीमची टोटल ऑन बोर्ड पाहायला मिळेल 6 आकड्यावरती. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा ते कंप्लीट झाला. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. 13 चेंडू 29 धावांची गरज. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथक स्वागतम. याच दरम्यान आपण ज्यांची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आकाश चक्रवर्ती साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथक स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील युवा उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार दमदार आणि डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ख्याती, एक रूपावतार पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे, अशी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आकाश चक्रवर्ती साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. शुभ स्वागतम, अथक स्वागतम. आकाश चक्रवर्ती साहेब म्हणजे भावी आमदार साहेब. मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आज सकाळच्या सत्रापासूनच आमची संपूर्ण व्यवस्थापन समिती ज्यांची वाट पाहत होती तो क्षण आलेला आहे, कारण आकाश चक्रवर्ती
साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया मनपूर्वक हर्ष स्वागत. फलंदाज बीट होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल बिंदी गेंद जी मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजचं नाव सांगायचं, गोलंदाजचं नाव ओंकार विशाल. विशाल बॉलिंग मार्कवरती तयार होतो. या दुसऱ्या षटकामध्ये ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. शफल होत याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक डॉट बॉल पर्सेंटेज इथे वाढत असताना पाहायला मिळतात. आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो अनिलजी मस्के साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते डॅशिंग रुबाबदार डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून ज्याची ख्याती आहे, एक युवा उद्योजक, समाजसेवक, दिलदार, दमदार व्यक्तिमत्व आणि डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्याची ओळख आहे, आकाश शेठ चक्रवर्ती साहेबांचा आपण अनेक सारा मित्र परिवार इथे उपस्थित आहे. त्या सर्व मित्र परिवाराचं देखील आपण शुभ सन्मान यथोचित करणार आहोत. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आकाश शेठ चक्रवर्ती साहेबांची उपस्थिती. खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती, तो क्षण अर्थातच मान्यवर मंडळींची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळते, तर मान्यवर मंडळींचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मायलची आपुलकीची दमदार उपदार शॉल पाठीवरती पांघरून महाराष्ट्राचं महावस्त्र परिधान करून आपण सर्व मान्यवरांचं यथोचित शुभ सन्मान करतोय. महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी देवो भव आणि संस्कृती जपणारी आमची क्रीडा स्पर्धा आणि सर्व मान्यवरांचा आपण सूरजभाई यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. सतीश दत्तांच्या शुभ हस्ते सूरजभाई यांचं देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. बघा, युवकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ज्यांची ख्याती असे आकाश शेठ चक्रवर्ती साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार देखील आहे. गणेशदादा मस्के साहेबांना देखील विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. यथोचित शुभ सन्मान आपण सर्व मान्यवर मंडळींचा करतो. अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवर मंडळींचा आपण यथोचित शुभ सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बबलू दाजी यांच्या वतीने देखील आपण मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हटलं जातं की मान्यवरांचं येणं फक्त येणं नसतं, आमच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. अशा अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवर मंडळींचं आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित पाहायला मिळतील. त्या सर्वांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया ऑन मॅचच्या दिशेने, जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जॉईंट होतील व्हॉइस ऑफ कल्याण प्रथम चव्हाण सर. न्यू बॅटर आपल्याला अरुण पाहायला मिळतील. अरुणच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये. मात्र या मॅच मध्ये आता चांगली कामगिरी करावी लागेल, कारण झालं काय याच्यापेक्षा काय होणार याला महत्व देणं गरजेचं आहे. बॅकफुट वरती आगे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. नक्कीच ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. म्हटलं जातं की येत्या सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे, ज्यांचं नाव घ्यावं पुण्य लाभावं असं व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे लाडके भावी आमदार साहेब म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं युवकांचे प्रेरणास्थान, अर्थातच आकाशजी चक्रवर्ती साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत त्यांचा भरपूर मोठा मित्र परिवार.
हे कमवले दादांनी आणि दादांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित आहे, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या प्रत्येक थेंबाची वाट पाहतो त्याचप्रमाणे आमची आयोजन समिती सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची वाट पाहत होते आणि मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. स्वीप करायचा प्रयत्न, कीपर झाले बीट, मात्र पस्तावे से के होया जब चिडिया चुक गई खेळ. 24 धावांची गरज असताना 4 बॉल मध्ये 4 षटकारांची गरज होती, मात्र वाईड वरती 1. या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? कालचा सामना आठवते सर्वांना, 1 बॉल 7 धावांची गरज होती, षटकार मारला तरी मॅच हारले असते, मात्र अशा वेळी वाईड वरती 2 धावा आल्या. 1 बॉल 4 ची मॅच. राज पवारने तो गोल्डन चौकार मारला, सामना जिंकला आणि सेमीफायनल मध्ये दाखल झाला संघ नाशिक 11. आता समीकरण 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे मैदानावरती 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. वाईड +1, पुन्हा एकदा वाईड +1 म्हणजे आता 20 धावांची आवश्यकता व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. युवा उद्योजक, समाजसेवक, दिलदार, दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती, एक डॅशिंग रुबाबदार पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे, अशी आपल्या सर्वांचे लाडके आकाशदादा चक्रवर्ती साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. डॅशिंग रुबाबदार डायनामिक पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आकाश चक्रवर्ती साहेब आणि साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं पूर्वी आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. बंजारा प्रीमियर लीग 20-25 एडिशन क्रमांक 1 मध्ये दादांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. डॅशिंग रुबाबदार डायनामिक पर्सनॅलिटी आहे, युवकांची प्रेरणा असतात म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे आकाशदादा चक्रवर्ती साहेब, त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि दादांची शेड्यूल अगदी बिझी असतो, मात्र वेळात वेळ काढून दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचं आपण करूया संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. 2 चेंडू 19 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. ऑनगोइंग मॅचच्या दिवशी आपण वळणार आहोत. 1 चेंडू 19 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, औपचारिकता शेष पूर्ण करायचं काम आपलं केलं जातं. 1 बॉल 19 धावांची आवश्यकता. अजून 3 मॅच शिल्लक आहेत. यावेळी चेंडू हवेमध्ये, बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे, अखेर कॅच झाली, ड्रॉप, मात्र हरकत नाहीये. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे मनमाड 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम मनमाड 11. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत माऊली ग्रुप तुर्पे नवी मुंबई संघाला.